आपण म्हणतो ना की दरवर्षी पावसाळा आला की तेच मुद्दे पुन्हा नव्याने उभे राहतात. केंद्र सरकारने आणि आमच्या महायुती सरकारनं विशेषतः अतिशय स्पष्ट असे GR शासन निर्णय काढून स्थानिक प्रशासनाला अनेक प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. असं असताना स्थानिक प्रशासन त्याचं अंमलबजावणी मात्र अतिशय चुकीच्या पद्धतीनं, रेंगाळलेल्या पद्धतीनं आणि दुर्लक्ष करून करते. आणि म्हणून मी महायुतीचा घटक असल्यानं इथले मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या निर्देशांना इथल्या स्थानिक आदिवासींना सातबारा मिळावा इथपर्यंतचे निर्णय आदरणीय चंद्रकांत बावनकुळेजींनी आमच्या लढाईच्या नंतर केलेले आहेत. असं असताना इथं अंमलबजावणी होताना जो काही घोटाळा होतोय, म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच कसू द्यायच्या नाहीत, त्यांना हकलायचं, त्यांच्याकडून पैसे मागायचे, मध्य प्रदेशच्या आदिवासींना मध्ये घुसवायचं आणि इथल्या आदिवासींवर अन्याय करायचा, हे खपवून घेणार नाहीत. म्हणून आज इथे आलो होतो. कलेक्टर महोदय नाही आहेत. 17 तारखेची संध्याकाळची 5 वाजेची वेळ त्यांनी दिलेली आहे आणि कायद्याप्रमाणे तसं पत्र काढून आता तात्काळ यांना जमिनी कसून देण्याच्या बद्दलचे आदेश ते देणार आहेत. आता आपण अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, काय नेमकी चर्चा झाली, त्यांचे काय आश्वासन? नाही, आता मी जे सांगितलं तेच आश्वासन की 17 तारखेला 5 वाजता मीटिंग आणि त्याच्या आधी कलेक्टरांच्या सहीनं पत्र प्रत्येक गावाला की हे दावेदार आहेत, प्रत्येक आरोफला की ह्या दावेदारांच्या दाव्यांना तुम्हाला हात लावता येणार नाही, ही चर्चा झाली.